नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण प्रीमिक्सचे गुलाबजाम करणार आहोत. तर प्रीमिक्सचे गुलाबजाम करायला सोपे आणि अगदी झटपट तयार होतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण गोविंद गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. हे 180 ग्रॅम आहे. आपण जेव्हा ह्याच्या पाठीमागे बघतो ह्याची पूर्ण कृती त्यांनी दाखवलेली आहे. कसं करायचं काय पूर्ण रेसिपी दिलेली आहे. तर चला आपण हे प्रीमिक्स काढून घेऊया एका बाउलमध्ये. आपण पूर्ण प्रीमिक्स काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि एका छोट्याशा वाटीमध्ये आपण दूध घेतलेलं आहे. जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर पाणी टाकायचं असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. दूध आवडत असेल तर दूध टाकू शकता. दोन्ही ऑप्शनल आहे, असं काही नाही दूधच वापरायचं. तर आपण इथे थोडं दूध टाकून हे पीठ मळून घ्यायचं. अगदी घट्टही मळायचं नाही आणि अगदी सैलही मळायचं नाही. दूध टाकताना थोडं टाकायचं, कारण एकदम टाकलं तर ते पूर्ण पातळ होणार आणि आपल्याला हातावरती जेव्हा आपण गुलाबजाम गोल करतो तेव्हा ते जमणार नाही. त्यामुळे जसं आपल्याला दूध लागेल त्या पद्धतीने आपण थोडं टाकत राहायचं. गुलाबजामचं पीठ मळताना हे प्रीमिक्स आहे त्यामुळे जास्त अगदी दाब देऊन मळायचं नाही. असं आपण जेव्हा मिक्स करतो त्या पद्धतीने मिक्स करायचं. जसं तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने असे राहिलं तरी चालेल. आता आपण ह्याचे गुलाबजाम वळून घेऊया. आपल्याला ह्याला भिजत घालण्याची गरज नाही आहे. तर इथे मी तळहाताला थोडंसं तूप लावायचं, जेणेकरून आपण जेव्हा गुलाबजाम वळतो तेव्हा त्याला अशा चिरा पडणार नाही, भेगा पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला इथे दाखवते मी. असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि हातावरती वळून आधी थोडंसं दाब द्यायचं. असं वळताना आपण जेव्हा हातावरती वळतो तळहातावरती थोडंसं दाब प्रेस करायचं आणि थोडंसं वर करत मग हा हळूवार गोल करून अशा पद्धतीने गुलाबजाम तयार करायचा. तर आपण अशाच पद्धतीने इथे सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत. तर इथे आपण पाक तयार करून घेणार आहोत. तर इथे जी वर वाटी दिसते 1 वाटी, तीच खाली 1 वाटी साखर घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे. तर आपण इथे 2 वाट्या साखर घेतली, त्यासाठी इथे आपण 2.5 वाट्या पाणी टाकणार आहोत. गुलाबजामचा पाक हा थोडा सैलच असतो, अगदी एकतारही नसतो आणि अगदी कच्चाही नसतो. थोडासा असा चिकट लागला हाताला त्या पद्धतीने आपण हा पाक बनवून घेणार आहोत. तर आपण इथे आता हे पूर्ण साखर आणि पाणी जे टाकलं आपण ते पूर्ण मिक्स करून घेऊया आणि ह्याची मस्तपैकी एक छान उकळी काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता छान आपल्या पाकाला मस्त उकळी फुटलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे. जर तुम्हाला विलायची पावडर किंवा केशर ह्यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही आत्ता पाकामध्ये घालू शकता. तर आता आपण हे पूर्ण मिक्स करणार आहोत. पाक बघताना गुलाबजामचा पाक बघताना हा नेहमी कडेने बघायचा. मध्यभागी गॅस खालून चालू असतो, त्यामुळे पाकाचा जो मध्यभाग असतो तो उकळता असतो. त्यामुळे पाक बघताना नेहमी कडेनेच बघायचा. तुम्हाला मी इथे दाखवते व्हिडिओमध्ये की तुम्ही बघू शकता हा पाक थोडासा चिकट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे गॅस बंद करूया, कारण इथं आपण गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता तेल गरम झालेलं आहे. आपण थोडंसं बारीक जो गुलाबजामचं पीठ असतं ते ह्याच्यामध्ये टाकलं, ते पटकन वर नाही आलं, त्यामुळे आपलं तेल हे नॉर्मल गरम आहे. जर आपण टाकलेलं पीठ हे पटकन वर आलं तर आपण गुलाबजाम टाकल्यानंतर हे काळे पडू शकतात आणि करपू शकतात, कारण वरून काळे दिसतात आणि आतून मात्र कच्चेच राहतात. त्यामुळे तेल हे अशा पद्धतीचंच गरम असलं पाहिजे, अगदी कडकडतही नाही आणि अगदी थंडही नाही. तर इथे मी अशा पद्धतीने एक गुलाबजाम सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये. तुम्ही बघू शकता छान तळत आहेत आणि अगदी टाकल्या असं लालसर रंग येत नाही आहे. थोडं असं तळल्यानंतर असे लालसर रंगावरती तळले जातात. तर असे गुलाबजाम तळले की ह्या पद्धतीने आपण असे काढून घेऊया. आता इथे थोडेसे दिसत आहेत, पण नंतर काढल्यानंतर अजून डार्क दिसतात, त्यामुळे असेच काढून घ्यायचे. आणि आता आपण पहिल्यांदा कसं एक गुलाबजाम टाकला होता. जर नवीन कोणी करणार असेल तर त्यावेळेस काय होतं, ते तेल हातावर उडतं.
त्यामुळे जर आपण हे ज्या आपण झाऱ्याने गुलाबजाम काढले त्याच्यामध्ये गुलाबजाम पूर्ण एकत्र करून घ्यायचे आणि असे हळूवार सोडून द्यायचे, कारण मग हे आपल्याला तेल उडण्याची भीती नसते, जरी तुम्ही कधी पहिल्यांदा तळलं तरी. तर अशा पद्धतीने आपण चम्मचने हलवून घ्यायचं, मग आपल्या गुलाबजामला धक्काही लागत नाही आणि पूर्ण बाजूनी तळले जातात. कधी कधी कसं होतं, खालची बाजू पूर्ण तळली जाते आणि वरची कच्ची राहते, पण असं हलवत राहिलं की सगळी बाजू एकसारखी तळली जाते. तर अशा पद्धतीने आपले हे गुलाबजाम तळून झालेले आहे. तर आपण हे काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम तळून घेणार आहोत. तर इथे आपला पाक थंड झालेला आहे. पाक अगदी जास्त गरमही नाही. बोटाला असं टाकताना आपण चेक करून टाकणार. बोटाला थोडंसं गरम लागेल ह्या पद्धतीचा पाक असेल तर ह्या पद्धतीने आपण सगळे गुलाबजाम ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. जर आपण गुलाबजाम जास्त कडक पाकात टाकले आणि गुलाबजामही जास्त गरम असतील तर ते पूर्ण आपला जो पाक असतो तो शोषून घेतात आणि मग नंतर लूज पडतात, जसं आपल्याला चम्मचनेही काढता येणार नाही. इतक्या पद्धतीचे आपण हे गुलाबजाम लूज पडतात. त्यामुळे हे गुलाबजाम आपण आता हे सगळे जे गुलाबजाम केले ते पाकात सोडून घेतलेले आहेत. तर हे छान आणि गरम गरम गुलाबजाम झाकून ठेवायचे नाही, थोडा वेळ असेच थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आणि पाक मुरला की छान पाकात मुरले की डब्यात. इथे आपले सगळे गुलाबजाम मस्त पाकात मुरलेले आहेत. इथे मी तुम्हाला एक गुलाबजाम कट करून दाखवते. आपण हा गुलाबजाम कट केला, तुम्ही बघू शकता किती आतमध्ये पाक मुरलेला आहे आणि गाठसुद्धा झालेली नाही आहे, पीठसुद्धा कच्चं राहिलेलं नाही आहे, अगदी छान झालेले आहेत. तर चला, कशी वाटली तुम्हाला रेसिपी, आवडली का? तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू एका नवीन रेसिपीसोबत.